हॅलो. आज इथे मी अन्नप्राशनची खीरची रेसिपी शेअर करणार आहे, जी मी शरीवला दिली होती. खूप सिंपल रेसिपी आहे. 3 चमचे तांदूळ घ्यायचे आहेत. कुठलेही तांदूळ घेतले तरी चालतील आणि त्यांना 4 ते 5 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं. जोपर्यंत वरचं पाणी एकदम क्लिअर होत नाही तोपर्यंत सगळा स्टार्च जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर इथे मी 5 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर पाणी झालेलं आहे. अर्धा तास ते तांदूळ तसंच भिजत ठेवायचे. गोडपणा येण्यासाठी इथे मी खजूरचा वापर करते. तुम्ही ॲपल, बनाना, चिकू कोणताही वापर करू शकता. सो इथे 2 खजूर, 1 काजू आणि बदाम. खजूरचे बी ऑब्व्हियसली काढलेलं होतं. अर्धा तास झाल्यानंतर ते तांदूळ जे आहे खूप जास्त पाणी ठेवून मी त्याला शिजत ठेवलं होतं. पण ह्या तांदळाला खूपच जास्त पाणी लागत असल्यामुळे पाणी पूर्ण आटून गेलं होतं आणि ते भात रेडी झाला आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तो भात आणि हे सगळं जे काही आपण भिजवलं होतं ते टाकायचं आणि त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं. ब्रेस्ट मिल्क किंवा मग फॉर्म्युला मिल्क कोणतंही ॲड केलं तरीही चालेल आणि बारीक अशी त्याची प्युरी आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे. सो इथे खीर जी आहे ती रेडी झाली आहे, जी शरीवने देखील अप्रूव्ड केली होती. तुम्ही इथे बघू शकता नेक्स्ट क्लिपमध्ये की ती कशी चटमट चटमट खात होती. सो इथून पुढे ऑलमोस्ट रेसिपीज ज्या आहेत त्या बेबी फूडच्याच असतील, कारण मी त्या सगळ्या आता शरीवसाठी ट्राय करणार आहे. तर आजचा जर व्हिडिओ मला जर आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर ती पण सांगा. बाय.